नमस्कार सर. नमस्कार सर. सर जे आहेत ना आपल्याकडे ज्या दिवशी आले होते पहिल्या दिवशी 3 दिवसाच्या मागे आले होते तर ते अक्षरशः टेम्पोमध्ये झोपून आले होते. 4-5 माणसं त्यांना घेऊन आले होते आणि आपल्या फक्त 30 मिनिटाच्या उपचाराच्या नंतर सर जातेवेळी स्वतःच्या पायावरती चालत गेले होते. मित्रांनो म्हणजे हे खोटं नाही किंवा काय नाही, हा मिरॅकल चेंजेस आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे, सर्वांना असा रिझल्ट दिला असं काही सांगता येत नाहीये. तरी पण सरांकडे आपण जाणून घेऊयात त्यांना काय त्रास होता, का आहे का नाही. सर सर्वप्रथम तुमचं नाव काय सांगा. नमस्कार, माझं नाव रणजित सुरवशी, लोहारा तालुका गाव करवंजी. बर. मला सायटिकाचा त्रास आहे. बर. अक्षरशः 3 दिवसा पहिलं चालता येत नव्हतं, लोकांनी उचलून गाडीत आणलेलं. अर्ध्या तासामध्ये स्वतःच्या पायावर चालत घरी गेलो. बर. तुम्ही काहीतरी म्हणला ना तुमच्या गावामध्ये लोक 30-40 होते तुम्हाला घालताना. घालताना सगळी गल्ली गोळा झाली होती बघायला. बर. गेल्यावर अजित झाले की माणूस आला कसं चालत, म्हणजे झोप आलं होतं आणि चालत. 4-5 दिवस तुम्ही झोपून होतात का? 4 दिवस घरी झोपून होतो एकच साईड. हा जो मणक्याचा त्रास आहे तुम्हाला किती वर्षापासून होता? जवळजवळ 10 वर्षापासून. 10 वर्षापासून त्रास आहे. आणि दुसऱ्या डॉक्टरांनी काय ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं का? ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी. बर. परत तुम्ही चालून दाखवा बघा जरा. या वापस. तुम्हाला आपण आजपर्यंत एक सिंगल गोळी तरी दिली आहे का खायला? नाही दिलं नाही. हा रिझल्ट किती होते? हा सरांचं तिसरं सेशन आहे आज. तिसऱ्या सेशन मध्ये एवढी म्हणजे त्यांचे असं उभारू पण शकत नव्हते, झोपू शकत नव्हते एक साईडला. उभारून नाही, खुर्चीवर बसून पाय प्लेस होऊ शकत नाही. हा ज्या दिवशी आले त्या दिवशी. तर यांना म्हणजे तुम्ही म्हणत नाही की आपण बुवा सगळ्याला असा रिझल्ट येईल. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे कधी कुणाचा रिझल्ट लवकर येते, कधी कुणाचा उशिरा येते. आपल्या म्हणजे फेसबुकवरच्या वगैरे व्हिडिओला काय काय लोकांनी कमेंट टाकली होती की काकू वगैरे एवढं काय नाटक करते, अर्धा तास असं कोण चालू शकते का वगैरे. तर तुम्ही या भैयाला वगैरे विचारू शकता, आणि गावाचं नाव वगैरे दिलंय. आणि आपल्या सेंटरला आल्यानंतर कुठल्या पण आपल्या व्हिडिओ मध्ये पेशंटचा तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे पण मिळून जातो मित्रांनो. ज्या दिवशी हे आले तर आपल्या उपचाराने वगैरे खुश आहात तुम्ही? एकदम खुश. बर. बाकी असे जे मनके विकाराचे वगैरे रुग्ण आहेत त्याच्यासाठी काय सांगू शकाल? अवश्य यावं तुमच्याकडे, त्यांनी इलाज करायला. बरं. चालतंय, धन्यवाद सर.